प्रेक्षक नमस्कार. गोरेश्वर पतसंस्था ही नावाजलेली पतसंस्था म्हणून उभ्या जिल्ह्यात ओळखली जाते. या पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक सध्या चालू आहे. गोरेश्वर सहकार बचाव या पॅनलचे नेतृत्व बाबासाहेब तांबे करतायत. पॅनलचे प्रमुख म्हणून ते आज आपल्यासोबत या ठिकाणी स्टुडिओमध्ये आहेत. त्यांच्यासोबत या पॅनलचे दुसरे प्रमुख ढोळपूरचे सरपंच राजेशजी बनगडे, पाळीगण थेलपावचे सरपंच पंकजी कारकिले आणि गोरेश्वर पतसंस्थेमध्ये संचालक म्हणून राहिलेले पूर्वीचे संचालक रामराव तांबे, ज्यांनी प्रत्यक्ष त्या गोरेश्वर पतसंस्थेमध्ये संचालक म्हणून काम केलेलं आहे. आणि त्या संस्थेचा बाबत जेव्हा अनेक प्रसंग समोर आले तेव्हा संचालक पदाचा राजीनामा देऊन ते त्या ठिकाणी बाहेर पडले होते. आपल्या सर्वांचं स्टुडिओमध्ये नमस्कार. पॅनलचे प्रमुख म्हणून तुम्ही या निवडणुकीला सभासदांच्या समोर जात आहात आणि सोबत तुम्ही डॉक्टर बनगडे असतील, पंकजी कारकिले असतील, अनेक तालुक्यातले मित्र सोबत घेतलेत आणि त्यांना सोबत घेऊन निवडणूक करतायत. या निवडणुकीत गोरेश्वर पतसंस्थेच्या निवडणुकीला सामोरे जाताना तुमची भूमिका काय? मुळात ही निवडणूक आम्हाला लढवायचीच नव्हती, परंतु ठेवीदारांचा आक्रोश आणि सर्वसामान्य लोक याच्यामध्ये गुंतल्यामुळे सगळ्यांनी मला आग्रह केला की साहेब, ही संस्था तुम्हीच वाचू शकता, त्याच्याकरता या संस्थेमध्ये आपण आपला पॅनल टाका. म्हणून मित्रांनो, आपण या निवडणुकीमध्ये आपला पॅनल टाकला. आणि पॅनल टाकल्या पाठीमागचं मुख्य कारण राजे शिवाजी पतसंस्थेमध्ये अडकलेल्या 8.5 कोटीच्या ठेवी आणि यांनी मास्टर माइंड ढवळे राजे शिवाजी पतसंस्था ज्यांनी बुडवली त्यांनीच ही गोरेश्वर पतसंस्था बुडवण्याचा दोन्ही विडाच उचलला आहे. कारण गोरेश्वर मध्ये सुद्धा ढवळे या इसमाच्या नावावर आणि त्याच्या संबंधित नातेवाईकांच्या नावावर 8.5 कोटीची कर्ज आहेत आणि ती 2020 ची कर्ज आहेत. आणि आज काय होतं, त्यातला एकही रुपया, एकही हप्ता या माणसाने भरलेला नाही. तो ढवळेला मी एकदा पाठीमागे 1 वर्षापूर्वी बोललो होतो की ढवळे साहेब, तुमच्याकडे आमच्या संस्थेचे 8.5 कोटी कर्ज आहे. ते मला जर मी घेतले असते तर मला त्यांनी नोटिसा पाठवल्या नसत्या का? परंतु यांना कुठल्याही प्रकारची त्यावेळेस नोटीस नव्हती. कारण या कर्जाला बाजीराव पानमन, त्याचा मुलगा संकेत पानमन, बायको वर्षा बाजीराव पानमन हेच त्या कर्जाला जामीनदार आहेत. आणि नुसते जामीनदारच नाही तर ढवळे बाजीराव पानमन, वर्षा बाजीराव पानमन, संकेत बाजीराव पानमन ह्या ढवळे कुटुंब आणि बाजीराव पानमन कुटुंब यांच्या नावाने रांजणगाव येथे गट नंबर 1011, 1010, 1181, 1182 अशा गट नंबर मध्ये यांनी 65 गुंठे जागा घेऊन ह्या इस्माला संस्थेचं 5 कोटी 20 लाख रुपयाचे कर्ज दाखवलंय. आणि त्या कर्जापोटी अजूनही ढवळेने 1 रुपया भरलेला नाही. आणि जर ही संस्था जर खऱ्या अर्थाने जर सुधारायची असेल तर राजे शिवाजी पतसंस्थेमधले 8.5 कोटी आणि ढवळेला दिलेले हे 8.5 कोटी आणि आझाद टुबेंना दिलेले 1.5 कोटी हे जर पैसे वसूल जर नाही झाले तर आपण ठेवीदारांचे पैसे देऊ शकत नाही. हा माझा स्वतःचा प्रामाणिक विश्वास आहे. म्हणून मी सभासदांच्या हितासाठी ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे. खरं तर तुम्ही ही मुद्दे मांडतायत, परंतु तुमच्यावर प्रामुख्याने जो आरोप केला जातो म्हणजे तुम्ही एक पतसंस्था स्थापन केली होती, ती संस्था तुम्ही चालवू शकला नाही आणि ती अशी संस्था न चालवणारा माणूस पुन्हा गोरेश्वरची सत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतोय आणि ही संस्था तुम्ही विकून टाकणार. आता मुळात भाग्योदय पतसंस्था ही बुडालेलीच नाही, तिचं विलिनीकरण झालेलं आहे. परंतु भाग्योदय पतसंस्था विलिनीकरण होत असताना मला वाटतं मी सर्व ठेवीदारांचे पैसे दिलेले आणि जर कोणाचे राहिले असतील तर ते मिळवून देण्यासाठी निश्चितपणाने मी प्रयत्न करणार आहे. आणि भाग्योदय पतसंस्था काढत असताना जी लोक माझ्या बरोबर होती आज ती लोक त्यांच्या बरोबर आहे. खरे पतसंस्था बुडवण्यासाठी मला पतसंस्था काढायला लावली आणि घाटामध्ये ह्या लोकांनी गाडी सोडून दिली. पण ती गाडी मी घाटातून खाली उतरवली आणि सर्व ठेवीदारांना न्याय दिला, खातेदारांना न्याय दिला, त्यांचे पैसे मिळवून दिले. आणि जर कोणाचे राहिले असतील तर ते मी मिळवून देणार. आणि हा आरोप होत असताना तुम्ही भाग्योदयचा विषय करता. यांनी गोरेश्वर मल्टीस्टेट नावाची एक पतसंस्था काढली होती. तिच्यामध्ये तर बाबा तांबेचा कुठलाही संबंध नव्हता, एकही संचालक नव्हता. ती पतसंस्था तुम्ही 2 महिन्यापूर्वी काय विकली? तिच्यात काय असा प्रकार घडला का ती विकावं लागली? मी तरी सभासदांना न्याय दिलाय. तुम्ही ती विकताना कोणत्या सभासदाला विचारलं का? अजिबात विचारलेलं नाही. परस्पर आपल्या गोरेश्वर मल्टीस्टेट मध्ये जे ठेवीदार आहेत त्या ठेवीदारांची ठेवी गेल्यात का परत?
गोरेश्वर मल्टी आजही ठेवीदारांचंच काय घेऊन बसले. गोरेश्वर ग्रामीणच्या आधी 1.5 कोटी रुपये त्या गोरेश्वर मल्टीमध्ये विकली तरी मग ते 1.5 कोटी रुपये हे विकत असताना ते 1.5 कोटी रुपये का नाही गोरेश्वर ग्रामीणला मध्ये आणले. लोकांपुढे तुम्ही सहानुभूतीसाठी जाता पण लोक त्या सहानुभूतीला भीक घालणार नाहीत. पहिले ते 1.5 कोटी गोरेश्वर मल्टी स्टेटचे 1.5 कोटी गोरेश्वर ग्रामीण आले पाहिजे ही माझी प्रामाणिक भूमिका आहे. मी डॉक्टर बनगडे यांच्याकडे जातोय. खरं तर मोठ्या गावचे सरपंच तर तुम्ही भूषवलेलं आहे. गोरेश्वर पतसंस्थेच्या निवडणुकीत तुम्ही सक्रिय होण्यामागचं कारण काय? त्याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे ढोळपुरी हे थोडंसं आमचं आदिवासी पट्ट्याचं गाव आहे. थोडंसं शिक्षणाचं प्रमाण कमी आहे. हातावर मजुरी करून बऱ्यापैकी चरितार्थ त्या ठिकाणी चालतो आणि ढोळपुरी गावचं अर्थकारण या संस्थेशी बऱ्यापैकी निगडीत होतं. त्याच्यामध्ये मग ठेवीदार असतील. ठेवीदारामध्ये काही मोठे ठेवीदार आमच्याकडे नव्हते परंतु शेतकरी तो शेतीतला पैसा मिळतो. त्याच्यानंतर जो हातावर मोलमजुरी करणारे अक्षरशः काही महिला आणि ह्या सगळ्यांच्या ठेवी होत्या. त्याचप्रमाणे काही आमचे व्यावसायिक पण होते की ज्या व्यावसायिकांना तिथून त्यावेळेस कर्ज मिळायचं. ह्याच ठेवीदारांच्या मधून त्यांची अचानक गरज भागायची. ठेवीदाराची पण कोणाचं लग्न आलं काय झालं ह्या गरजा पूर्ण व्हायच्या आणि या असं प्रकारचं अर्थकारण त्या संस्थेमार्फत चालायचं. परंतु पुढे जाऊन असं ज्यावेळेस या संस्थेचा घोटाळा लक्षात आला आणि एकदम ठेवीदार रस्त्यावर आला आणि ठेवीदार ज्यावेळेस त्यांच्या दारात उभं राहिला त्यावेळेस मी त्या संस्थेचा म्हणजे त्या संस्थेच्या दोन्ही शाखामध्ये मी बाळवणीमध्ये पण गेलो ढोळपुरीमध्ये पण गेलो. अक्षरशः तिथल्या महिला काही ज्या ठेवीदार आहेत ज्यांनी हातावर काम करून तिथं भरलं अशा काही महिला अक्षरशः रडत होत्या आणि आणखी पण कितीतरी फोन येतात की बाबा ते पतसंस्थेमध्ये ठेव आहे काय करता येईल अशा प्रकारची. आणि हे सगळं त्याचा अभ्यास केला त्याचा हा अहवाल बघितला मी. 18 पानी लेखापरीक्षकाचा अहवाल आहे. त्या ठिकाणी एवढे मोठे गंभीर ताशेरे ओढलेले आहेत. अशा प्रकारची काही कर्ज प्रकरणं आहेत की आता समजा त्यांचा मुलगा आहे तो संकेत पानमंद 50 लाख रुपयाचं कर्ज दिले. वर्षा पानमंद 50 लाख रुपयाचं कर्ज दिले. स्वराज आझाद ठुके 50 लाख रुपयाचं कर्ज दिले. कशाचं म्हणजे आता आपण जर तुम्ही विचार करा एखाद्या सामान्य दुकानदाराला जर एखादं कर्ज जर घ्यायला गेला तो तर त्याला ते एवढे कागदपत्रे पूर्ण करावे लागतात. त्याला 17 हेलपाटी मारावं लागतात. यांना 1 आणि 2 दिवसात ते कर्ज कसे काय दिले? कुठला तरी व्यवसाय तर असेल ना त्यांचा. कुठला व्यवसाय आहे? कुठलं त्यांचे ITR बघितलेत का? काही केलंय का? असं काहीच नसताना अशा प्रकारची कर्ज म्हणजे अक्षरशः या सर्वसामान्य गोरगरिबांच्या ठेवीची उधळण त्या संस्थेमध्ये केलेली आहे. आणि आता पण जर आपण बघितलं की ते जे सांगतात की संस्थेची स्थिती आर्थिक स्थिती भक्कम आहे. काय भक्कम आहे? भक्कम आहे नक्की भक्कम आहे परंतु कधी आहे ज्यावेळेस यांना दिलेले एक साधारणतः 30-35 कोटी रुपये यांच्यातच वाटलेले आहेत. हे जर वसूल झाले तरच संस्था कुठेतरी उभी राहणार आहे. आणि परत जर हे संचालक मंडळ आलं तर ते वसुलीचं परतही तेच होणार जशी ग्रामीण मल्टी. आणि यांचं काय चालतंय ते कळत नाही. कोण म्हणतं मल्टी स्टेट कोण म्हणतं ह्या 2 संस्था एकत्रच का चालवल्या जातात का चालवल्या याच्या मागचं सगळं हे जे आर्थिक घोटाळ्याचं हे सगळं जे कांड चाललंय या 2-3 जणांच्या माध्यमातून तर त्या प्रकाराला कुठेतरी आळा बसला पाहिजे. आणि ज्यावेळेस सर्वसामान्य ठेवीदार त्याला ज्यावेळेस रडत होता आणि अशा प्रकारची निवडणूक उभी राहिली. आपण राजकारणात समाजकारणात काम करतो पण जर अशा लोकांसाठी आपण भूमिका घेऊन जर रस्त्यावर उतरलो नाही आणि या निवडणुकीला सामोरं नाही गेलो तर आपण जे समाजकारण करतो त्याच्याशी आपण प्रतारणा केल्यासारखी होईल असं माझं ठाम मत झालं. आणि त्याच्यामुळं ह्या अन्यायाच्या विरुद्ध आपण निश्चित उठलं पाहिजे आणि ह्या एकाच भावनेतून आम्ही याच्यात उठलो. आणि ह्या ठेवी 30-35 कोटी रुपयाच्या ह्या ज्या बोगस ठेवी आहेत बोगस कर्ज प्रकरण आहेत ही कर्ज प्रकरणं ज्यावेळेस बाहेर काढतील आणि यांना शिक्षा देऊन ही वसुली होईल त्यावेळेस सर्वसामान्य ठेवीदाराला कुठेतरी न्याय मिळणार. आज मी बघितलं आज मी कुठली तरी क्लिप बघितली तिथे एक महिला रडतीये आमच्या कुटुंबाला वाचवा. अहो तुमच्या कुटुंबाला वाचवा ठीक आहे पण आमच्या ज्यावेळेस महिला रडत होत्या त्यावेळेस कुठे गेलते? आज ज्यावेळेस तुम्ही निवडणुकीच्या निमित्ताने लोकांच्या दारात जाताय ज्यावेळेस लोक तुमच्या दारात येत होते त्यावेळेस तुमचे फोन का बंद होते? त्यावेळेस तुमचे फोन का लागत नव्हते? त्यावेळेस तुमचे संपर्क का होत नव्हते? त्यावेळेस तुमचे घर का बंद होते? याचं उत्तर कुठेतरी मतदारांना द्यावं लागेल ना. नुसतं सहानुभूतीने रडून थोडी प्रश्न सुटत असतात अशा प्रकारचं. त्याच्यामुळे आम्ही ही ठाम भूमिका अशा प्रकारे. डॉक्टर बनगडे यांनी खरं तर एक महत्वाचं विधान केलेलं आहे की ही सहकारी संस्था आहे ही कोणाच्या कुटुंबाची नाहीये व्यक्तीची नाहीये परंतु या निवडणुकीच्या निमित्ताने ती एका व्यक्ती केंद्रित
आणि कुटुंब केंद्रित निवडणूक झाली की काय अशी परिस्थिती मला वाटतं निर्माण झालेली आहे. त्याबाबत सभासद निर्णय घेतीलच. आपल्यासोबत कारगिल थेरपाचे सरपंच युवा नेते पंकजी कारकिले आहेत. कारकिले साहेब, खरं तर तुम्ही या निवडणुकीत उतरण्यामागची भूमिका काय तुमची? नमस्कार. खऱ्या अर्थानं राळेगण थेरपाळ व पंचक्रोशीची आर्थिक उलाढाल ही गोरेश्वर ग्रामीण पतसंस्थेवरती आधारित होती आणि खऱ्या अर्थानं गावचा 90% आर्थिक व्यवहार या पतसंस्थेच्या माध्यमातून होत होते. सहकार्यातल्या निवडणुका होऊ नयेत या मताचा मी खऱ्या अर्थानं कार्यकर्ता आहे. परंतु ज्यावेळेस एखादी सहकार्यातील संस्था व्यक्तिगतरित्या वैयक्तिक स्वार्थासाठी आणि वैयक्तिक फायद्यासाठी वापरली जाते आणि त्यातून ज्या गोरगरीब जनतेने गोरगरीब जनतेचं आयुष्य या आर्थिक संस्थांवरती अवलंबून आहे आणि या लोकांच्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस या संस्थांच्या माध्यमातून अडचणी निर्माण होतात त्यावेळेस एक कार्यकर्ता म्हणून आपली जबाबदारी आहे की या गोरगरीब जनतेच्या पाठीमागं आणि यांच्या हक्कासाठी आपण लढलं पाहिजे. आणि गोरेश्वर पतसंस्थेच्या बाबतीत नेमकं हेच घडलं. अनेक मोलमजुरी करणाऱ्या बायकांनी, शेतमजुरांनी, त्याचबरोबर उद्योजकांनी या संस्थेमध्ये आपले व्यवहार केले आणि या संस्थेच्या मी तर या मताचा आहे की त्यांना नालायक म्हणलं तरी हरकत नाही अशा प्रकारच्या संचालकांनी या संस्थांचा फायदा आपल्या स्वतःच्या प्रॉपर्ट्या वाढवण्यामध्ये केला आणि नक्कीच त्या काळामध्ये अनेक ठेवीदारांच्या समोर अडचणी उभ्या राहिल्या. लग्न कार्य असेल, दवाखाने असतील, अशा कार्यामध्ये सुद्धा ठेवीदारांना आपापले पैसे मिळाले नाही. मी तर म्हणतो सहकार्यातली पहिली निवडणूक अशी असेल की संस्थेचा चेअरमन जेलमध्ये असून सुद्धा अशा प्रकारच्या निवडणुका लढतोय. मग नक्की असं काय दडलंय या संस्थेमध्ये की एवढा अट्टहास कशासाठी, हा मोठा प्रश्न आज आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या समोर पडतोय की एवढं काय घबाड आहे का या आर्थिक संस्थेमध्ये की बाबा जेलमध्ये असून सुद्धा आपल्याला निवडणूक लढण्याची वेळ येते आणि निवडणूक लढताना सगळे आपलेच पाहुणे या निवडणुकीत बरोबर घेऊन आपण निवडणूक लढताय. आता राजे शिवाजीची निवडणूक सुद्धा याच परिस्थितीतून पतसंस्था सामोरे जाते. परंतु राजे शिवाजीच्या काही संचालकांनी असा अट्टहास धरला नाही की आपल्याच संचालकांना परत या बॉडीवर यायचे. त्यांनी डायरेक्ट संस्था ठेवीदारांच्या ताब्यामध्ये दिली. तुम्हाला तुमच्या पद्धतीने काय करता येईल अशाच पद्धतीची भूमिका माझ्या मते बाजीराव पानमन यांनी घ्यायला हवी होती. ठेवीदारांच्या ताब्यामध्ये संस्था द्यायला हवी होती आणि तुम्ही पहा संस्थेमध्ये जर असं आढळून आलं असतं ठेवीदारांना की या संस्थेमध्ये काही तथ्य नाही, बाजीराव पानमनचं बरोबर आहे, तर नक्कीच बाजीराव पानमनच्या बाजूने ठेवीदार आणि सभासद उभे राहिले असते. मग हाच प्रश्न आम्ही समोर घेऊन ही गोरेश्वरची निवडणूक लढतोय. याच्यामध्ये वैयक्तिक काय स्वार्थ नाही. ठेवीदारांना ठेवीदारांचे हक्काचे पैसे मिळावेत एवढीच या निवडणुकी मागची खरी भूमिका आहे. या पतसंस्थेच्या मागील संचालक मंडळामध्ये रामराव तांबे हे संचालक होते, ते आपल्या सोबत आहेत. खरं तर त्यावेळेस संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली होती. असं असताना त्यांनी तांबे समर्थक म्हणून त्या निवडणुकीत सहभाग घेतला आणि संचालक म्हणून काम पाहिलं आणि पुढे त्या संस्थेत जे काय झालं त्यांची दोन आपण केलं. तांबे साहेब काय सांगाल तुम्ही? नमस्कार. मी संचालक म्हणून ज्यावेळेस पदावर आलो, आम्ही 5 संचालक होतो आणि 5 संचालक असताना आम्ही सुरुवातीला ज्यावेळेस पदार्पण केलं, पदार्पणाच्या पहिल्याच दिवशी आम्हाला कोणत्या प्रकारचं प्रोसिडिंग तिने वाचून दाखवलं नाही. आम्हाला वाटलं आम्हाला उशीर झाला जायला, पण दुसऱ्या मिटिंगच्या वेळेस आम्ही सकाळी 7लाच जाऊन बसलो आणि मग नंतर पाहिलं तर ते प्रोसिडिंग वाचित नव्हते. चेअरमन साहेबांना विचारलं, म्हणजे प्रोसिडिंग का नाही? ते म्हणजे आमच्या 27 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्हाला कधीही प्रोसिडिंग आम्ही वाचून घेतलं नाही किंवा कोणाला दाखवलं नाही. म्हणजे हे जमणार नाही. आम्ही हे प्राथमिक शिक्षक म्हणून होतो त्यावेळेस आम्हाला हे प्रोसिडिंग कसं असतं हे चांगलं माहिती. त्यावेळेस तुम्ही प्रोसिडिंगचा त्यावेळेस जास्त वापर करायचा. पुढं कालांतराने काय झालं का वार्षिक मिटिंग झाली. वार्षिक मिटिंगमध्ये त्यांचे जुने संचालक आणि त्यांची हेवेदारी झाली. त्याच्यामध्ये एकमेकावर त्यांनी ओरडपाखड केली आणि हे करत असताना संचालकांमध्ये थोडासा अंधधुंदीचा कारभार चालू झाला आणि त्यांनी कोणत्याही प्रकारचं कर्ज देताना किंवा हे कर्ज देताना किंवा जवळच्या नातेवाईकांना कर्ज देताना त्यांनी लिहून घेतलं नव्हतं का किंवा ते याचे पटलावर येत नव्हते ते नावं कोणाला किती कर्ज दिले काय दिले. फक्त एखाद्या सर्वसामान्य संचालक म्हणजे सर्वसामान्य कर्जदाराला ते नाव फक्त त्यावेळेस तिथे यायचं. त्याच्यानंतर आम्ही 7 जण झालो. 7 नंतर त्यांनी जी
8 नाही, कोटी प्रामुख्याने तुम्ही 7-8 हा भाग सोडा, परंतु प्रामुख्याने तुमच्यावर जे आरोप होते तांबेंच्यावर, बाबासाहेब तांबे तुमचे नेते आहेत, त्यांच्यावर आरोप होते की संस्थेत तुम्हाला सहभागी करून घेतलं, तुमच्या ताब्यात संस्था देण्याचा प्रयत्न केला, बहुमत झालं, तुम्ही राजीनामे का दिले? राजीनामे देण्याच्या पाठीमागे एकच कारण होतं की 8,78,00,000 हे राजे शिवाजीमध्ये होते. परत पुन्हा 4,25,00,000 रुपये मल्टी स्टेट मध्ये होते. नगर अर्बन मध्ये 1 कोटी रुपये होते. हे पैसे आम्हाला आमचे आणून द्या, संस्था सुरळीत होईल. हे सगळं करत असताना त्यांनी ते लिहून दिलं कारण हे ते या पैशाला मी सर्वस्वी जबाबदारी माझी राहील. मग ते वसूल झाले, ते वसूल नाही झाले आजपर्यंत वसूल आजपर्यंत आणि वसूल होत नाहीत असं पाहून मग तुम्ही राजीनाम्याच्या निर्णयावर आला. हो, राजीनाम्याच्या निर्णयावर तर आम्ही आलो. राजे शिवाजीमध्ये त्यांनी पैसे ठेवले होते, ते पैशाला सर्वस्वी जबाबदार माझी. करंट खात्यावर पैसे आपल्याला ठेवता येत नाही. पहिली गोष्ट, हा प्रश्न आम्ही ज्यावेळेस उपस्थित केला त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं की हे पैसे या पैशाला जास्त व्याज मिळतं, पण व्याजापायी ह्या संस्था काही कारणास्तव दब घ्यायला आले आहेत. राजे शिवाजी संस्था दब घ्यायला आले, त्याच्यातले काही संचालक मंडळ माझे मित्र होते, पण तरी सुद्धा त्यांना सांगितलं की हे पैसे आपल्याला मिळाले पाहिजे. याच्यानंतर ते 3 महिन्यानंतर कागद करून म्हणजे पावत्या करून घेतल्या. त्याच्या आधी कोणत्याच प्रकारची पावती नव्हती, काही नव्हती. 2020 पासून हा व्यवहार चालू होता आणि या सर्वांना कंटाळून शेवटी आम्ही त्यांना विचारलं, आम्ही तुमच्या बरोबर, पण याचे पैशाचं काय करणार तुम्ही? त्यावेळेस त्यांनी सांगितलं की याला सर्वस्वी जबाबदार माझे. त्यांनी ते ठरावात लिहून दिले आणि मग पुढचं पैसे रात्रीचे पाठवणे, कोणाचे आले ते रात्रीचे मारणे, असा प्रकार झाला. आणि शेवटी मग आम्हाला काय वाटलं का 2 जणांची बॉडी असावी. मग ते 2 जणांची बॉडी ठेवल्यानंतर पैसे आले होते 88 लाख रुपये. 88 लाख रुपये आल्यानंतर त्यांनी काय केलं की रात्रीचे पैसे मारले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेस विचारले ते पैसे आले ते कुठे, ते म्हणले ते वाटले. मग रात्रीची बँक चालते का? आणि ह्या सर्व जाताला कंटाळून आम्ही सर्वसाधारण राजीनामे दिले सदस्यांनी. खरं तर एकूण पारनेर तालुक्याला सहकाराचा मोठा इतिहास राहिलेला आहे, परंतु तितकाच ही सहकार चळवळ बदनाम करण्यात देखील याच तालुक्याचा मोठा वाटा राहिला. त्यात संपदा पतसंस्था असेल, मळगंगा पतसंस्था असेल, राजे शिवाजी पतसंस्था असेल आणि काही पतसंस्था ज्या आहेत त्याच्यातून ठेवीदार पळले गेले आणि अनेकांना त्याचे पैसे मिळाले नाही. गोरेश्वरची वाटचाल त्या दिशेने जाते की काय, असं एकूण पाहिल्याच्या नंतर ही सगळी मंडळी या निवडणुकीला सामोरे जाताना दिसतंय, त्यांच्या भूमिकेवरून ते दिसतंय. मी पुन्हा एकदा बाबासाहेब तांबे यांच्याकडे येईल. हे जे तुमच्यावर जे आरोप होत आहेत, या आरोपांना तुमचं उत्तर तुम्ही देतायत, परंतु उद्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने सभासदांना तुमचं काय आव्हान असेल? सभासदांना माझं एकच आव्हान आहे, जर आपल्या जर ठेवी मिळवायच्या असतील तर आपल्याला पहिल्या प्रथम काय करावं लागेल, राजे शिवाजीचे पैसे वसूल करावे लागतील. ढवळे मारदार सारखे, चिंतामणी सारखे असे जे बोगस कर्ज प्रकरणे निवडले 2020 पासून कुठल्याही प्रकारचा रुपये त्या संस्थेमध्ये आलेला नाही. याच्याकरता जर तुम्ही नवीन संचालक मंडळ जर या ठिकाणी निवडून दिलं तर आपण यांना टाच लावून यांच्या प्रॉपर्टीवर बोज चढवून हे पैसे वसूल करून ठेवीदारांचे पैसे देऊ शकतो. आणि पुन्हा जर हीच मंडळी जर त्या ठिकाणी आपण बसवली तर मला वाटत नाही का हे आपले पैसे वसूल होतील. मी एकदा गोरेश्वरच्या मिटिंगला मला बोलवलं होतं की संस्थेचं आपल्या संस्था वाचवण्यासाठी आपल्याला काही लोकांचे पैसे आपण वर्गणी करून ठेवीदारांचे पैसे देऊ. मी गेलो, म्हणलं ठीक आहे आपण ठेवीदारांचे पैसे देऊ, इथपर्यंत मला मान्य आहे. परंतु मी नंतर हे 8.5 कोटीचं काय, तर स्वतः बाजीराव पानमनने माझ्या समोर दिलेलं उत्तर आहे की हे पैसे आपण नंतर आपण पतसंस्थेचा चढ उतार निधी असतो त्याच्यामध्ये हे पैसे जिरून टाकायचा हा त्या माणसाचा डाव होता. आणि हे जर खोटं असेल तर त्याला म्हणा तू गोरेश्वरच्या पिंडूर हात ठेवाले, मी हात ठेवायला येतो, दूध का दूध पाणीचं पाणी होऊन जाऊ द्या. पतसंस्थेचा ताबा मिळवून ही संस्था विकण्याचा तुमचा घाट आहे. तुम्ही तुमच्या ताब्यावर पतसंस्था दिली तुम्ही विकून टाकताल, ताबा मारताल, विकून टाकताल, असा एक तुमच्यावर आरोप आहे. आणि बाजीराव पानमन हे राजे शिवाजीच्या घोटाळ्यामध्ये जेलमध्ये नाहीत असा एक त्यांचा प्रचाराचा मुद्दा आहे. याच्याबद्दल काय सांगा? मग आता ते राजे शिवाजीच्या याच्यामध्ये आत नाही तर मग कशामध्ये आतमध्ये त्यांनी सांगावं का गोरेश्वरच्या याच्यामध्ये, गोरेश्वरच्या काहीच मला तो गुन्हा दाखल नाही, काहीच नाही. माझ्या हिशोबाने ते राजे शिवाजी याच्यामध्ये आतमध्ये जर नसते तर त्यांनी ते सिद्ध करून द्यावं कशामध्ये अटक आहेत. आणि पतसंस्था तुम्ही ताब्यात घेतल्यानंतर ही पतसंस्था विकून टाकाल? पतसंस्था आम्ही विकून टाकणार. अहो पतसंस्था आम्ही वाचवायला निघाले ज्या आमच्या गोरेश्वराचं नाव आहे म्हणून. आणि या ठिकाणी मी गेल्या 2 वर्षामध्ये अनेक उदाहरणं पाहिले. गोरगरीब माझ्याच मामाच्या मुलीचे पैसे तुम्हाला सांगतो, जिला कोर्टावरून खाली उतरता येत नाही, जिला दवाखान्यासाठी 50,000 रुपये लागत होते, तर ह्या माणसाने दिले नाही. मी स्वतः 50,000 रुपये त्या माझ्या मामाच्या मुलीला दिले आणि नंतर तिचे पैसे माझ्या कर्ज खाती मारून घेतलेत. इतके ते लोकांसाठी काम करतात. मल्टीस्टेट आता ताजी विकली.
तिथं कोणाला कळू नाही दिलं. आणि यालाच अनुभव विकण्याचा आम्हाला थोडीच अनुभव आहे. आम्ही लोकांच्या पैसे मिळावे म्हणून आम्ही ही निवडणूक लढतोय. खरं तर ही पतसंस्थेच्या बाबत ज्यावेळेस अडचणी उभ्या राहिल्या त्याच वेळेस एक चर्चा झाली आणि आताच्या निवडणुकीत देखील तुमच्याकडून तो मुद्दा चर्चेत आणला गेला की ही पतसंस्था जर अडचणीत नव्हती तर या संस्थेचे तत्कालीन चेअरमन बाजीराव पानमंद असतील, त्यांच्या जवळचे निकटवर्ती असतील, यांनी त्यांच्या मालमत्ता खरंच फिरवल्या की काय केलं त्यांनी? माझ्याकडे उतार आहेत. आता ढोळपुरीला बाजीराव पानमंदची मालमत्ता होती, ती बायकोच्या नावाने, ती सासऱ्याच्या नावाने केली. डिक्सरमध्ये बाजीरावच्या नावाने प्रॉपर्टी होती, ती तिने त्यांच्या संस्थेच्या वकिलाच्या नावाने केली. रांजणगावला ढवळ्याची त्यांची एकत्र प्रॉपर्टी, अशा अनेक ठिकाणी काही मित्रांच्या नावाने. मुळात तो एक हास्यास्पद प्रकार आहे की एखादी पतसंस्था म्हणजे एखादी ठेवीदार तुमच्याकडे ठेवी गोळा करतात, ठेवी देतात की ज्यावर तुम्ही व्यावसायिकांना लोन द्यायचे, तर ते सोडून दिले आणि परत दुसऱ्या पतसंस्थेच्या पावत्या केल्या म्हणजे काय. आणि ते खुशा म्हणजे एवढं असताना ते निर्डवल्यासारखे पावत्या दाखवतात ते पतसंस्थेच्या. आता त्या पतसंस्थेच्या शिवाजीच्या पतसंस्थेच्या पावत्यांचं काय करणार आहे ठेवीदार? आज त्या संस्थेत जर रुपया शिल्लक नाही, ती संस्था बारगळली, त्याचा प्रमुख तिकडे कुठेतरी जेलमध्ये, आणि त्याच्या त्या 8 कोटीच्या पावत्यांचं करणार काय? कोण कुठे घेऊन जायच्या त्या पावत्या आणि काय मिळणार त्या पावत्यातून? अहो त्या दिल्या कशाच्या जीवावर? या सगळ्या गोष्टीच्या खोलात जायला लागेल आणि त्याच्याकरता ही बॉडी लागेल. अहो त्या पावत्या मग 1 वर्ष नंतर केल्या आमच्या संचालकांनी आरोप केल्यानंतर, नाही तर अगोदर करंटला त्या पावत्या उलट. नाही खरं तर तुम्ही लेखापरीक्षणाचा अहवाल जो आहे, ऑडिट रिपोर्ट, तो वाचला आहे. हो. कर्ज साधारणपणे मालमत्ता तारण घेताना जी प्रॉपर्टीचं व्हॅल्यू आहे तर त्याच्या कितीपर्यंत कर्ज दिलं जातं साधारणपणे? साधारणपणे 50% तरी द्यावं असं एक साधारण हे आहे. साधारणपणे 1.5 एकर जमिनीवर किती कर्ज वाटप केलं जाते की तुमचा आरोप आहे की 1.5 एकर जमिनीवर साधारणपणे 5.5 कोटी 5.5 कोटीचं ते रांजणगावच्या जमिनीवर आहे. लेखापरीक्षकाचं म्हणणं आहे, आपलंही नाही. बाबासाहेब तांबे, तुमच्यासाठी प्रश्न आहे की मल्टीशेड पतसंस्था जी आहे ती विकली गेली, मग या पतसंस्थेच्या विक्रीतून काही पैसे मिळाले? 100%. हे पैसे ठेवीदारांच्याकडे गेले? अजिबात. ग्रामीणचे पैसे आलेत? गोरेश्वर ग्रामीणचे 1.5 करोड अजून आलेले नाही. मग ते पैसे गेलेत कुठे, आम्हाला तीच शंका आहे. उलट मला तर काय माहिती अशी की बाजीराव पानमंद जेलमध्ये जायच्या अगोदर एका मित्राच्या नावावर 6 ते 7 कोटी रुपयाची रामदेवला परत खरेदी झालेली, त्याची पण आम्ही चौकशी करणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने मी पंकजी तुम्हाला जरा प्रशासनाचा थोडाफार अनुभव आहे की या निवडणुकीच्या निमित्ताने खरं तर मध्यंतरी संस्थेच्या ठेवी मिळत नव्हत्या. तुमच्याकडे राळेगण थेरपाळे खूप मोठा इश्यू तयार झाला होता. तर कर्मचाऱ्यांनी धीरदत्तपणे काम केलं. कर्मचाऱ्यांच्या बद्दल आणि एकूणच संस्थेच्या बद्दल तुमचं काय एकूणच भूमिका आहे? कर्मचाऱ्यांनी खऱ्या अर्थानं संचालकांनी राजीनामा दिल्यानंतर त्या संस्थेवरती प्रशासक राजवट आलं आणि प्रशासक आणि कर्मचाऱ्यांनी खऱ्या अर्थानं खरंच खूप सुंदर काम केलं. त्यामुळे तरी निदान जे बोगस कर्ज वाटप केले त्यांचं वसूल करून प्रशासकांनी ठेवीदारांच्या 4%, 5%, 2% अशा पद्धतीने त्या ठेवीदारांच्या ज्या ठेवी परत गेल्या 5%, 10%, त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं श्रेय हे प्रशासकांचं आहे. बाकी आता प्रचाराच्या माध्यमातून हे बोलतात की आम्ही निदान 5% तरी देतो, 10% तरी देतो. यांच्या काळामध्ये 1ही रुपया ठेवीदारांना परत मिळाला नाही आणि त्या जाचाला कंटाळून खऱ्या अर्थाने माझ्या माहितीप्रमाणे 5 संचालक बाबासाहेब तांबेंचे आणि पानमंदांचे 2 अशा 7 संचालकांनी राजीनामा दिला आणि ज्यावेळेस प्रशासक राजवट आली त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांनी खऱ्या अर्थाने चांगलं काम केलं. बोगस कर्जांची वसुली झाली आणि त्या माध्यमातून 2%, 5% मुद्दा मांडला. तुम्ही संचालक म्हणून काम केलेलं आहे तर बाबासाहेब तांबे समर्थकांचे राजीनामे झाले, परंतु त्याच वेळेस बाजीराव पानमंद यांची पत्नी, त्यांचे भाऊ, बाजीराव पानमंद यांची पत्नी, भाऊ शिवाजी पानमंद आणि एक पाहुणे त्यांचे शिवाजी नरसाळे यांनी राजीनामे दिले. हे 3 जागा रिकामे झाल्यानंतर परत पुन्हा निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये बाबा तांबे यांचे 2 आले, त्यांचा 1 आला. पण हे करत असताना राजीनामे कोणत्या मुद्द्यावर दिले त्यांनी? काय कारण दिलं? घोटाळ्याच्याच मुद्द्यावर राजीनामे दिले. तसं काय त्यांच्यावर कोणाचं दडपण नव्हतं तुम्ही राजीनामे द्या हे करा असं कोणत्या बाजूला ते स्वतःहून बाजूला झालेले आहेत. म्हणजे याचा अर्थ त्यांना जाणीव झालेली होती त्यांना. खरं तर
बाजीराव पानमन यांच्याबाबतच्या मध्ये एक महत्वाची घटना घडली की जी एकूणच शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारीच होती. त्यांनी डमी शिक्षक एका त्यांच्या ते कार्यरत असताना शाळेवर ठेवला आणि त्या शिक्षकाला तो शिक्षक ऍक्च्युली गोरेश्वर पतसंस्थेचा कर्मचारी होता अशी चर्चा आम्हाला माहित नाही. परंतु खरं तसं आहे काय. दुसरी गोष्ट त्या पतसंस्थेच्या कर्मचाऱ्याला जो कर्मचारी शिक्षक म्हणून काम करत होता पण पगार संस्थेचा जातो याचा अर्थ तो जो पगार गेला त्या तेवढा तोटा संस्थेचा झालेला आहे. आणि दुसरीकडे बाजीराव पानमन हे पतसंस्थेच्या कर्मचाऱ्याकडून काम करून घेत होते शासनाचा पगार घेत होते याच्याबाबत गुन्हा दाखल झाला त्यावेळेस त्याची चौकशी झाली. या घटनाक्रम एकूणच त्याच्याबद्दल काय सांगा. आणि ही बातमी तर सत्याची आहे ना. 7-8 वर्ष गेली तो आमचा कुलदीप जाधव नावाचा गोरेश्वर पतसंस्थेचा कर्मचारी हा हिवरे कोडा येथे बाजीराव पानमन यांच्या शाळेवर बाजीराव पानमन यांच्या जागेवर काम करत होता. आणि त्या कुलदीप जाधवचं लेखी पत्र हे लेखी व्हिडिओ बाईट आहे का बाजीराव पानमन यांच्या सांगण्यावरून मी काम करतोय पतसंस्थेतून पगार घेतोय त्यांनी कबूल दिलेली. म्हणजेच बाजीराव पानमनने गेली 7-8 वर्षे शासनाच्या महिन्याला 1 लाख रुपये जरी पगार मानला तर मला वाटतं 8 वर्षाचे 1 कोटी रुपये ही शासनाची फसवणूक केली. त्यासाठी सुद्धा मी महाराष्ट्र शासनाकडे त्याचा पाठपुरावा करणार आहे. आणि दुसरी गोष्ट संस्थेला जो कर्मचारी 7 वर्षे दुसरीकडे काम करतो त्याला 20,000 रुपये जरी पगार मानला तरी मला वाटतं संस्थेचे बाजीराव पानमनने 50 लाख रुपयाचे नुकसान केलेले आहे. याची सुद्धा आपण वसुली जर आमचं पॅनल निवडून आलं तर आम्ही निश्चितपणाने करणार आहोत आणि ते सभासदांना न्याय देणार आहे. आणि दुसरी गोष्ट नुसतं हेच नाही तर बाजीराव पानमन स्वतःची जी वैयक्तिक गाडी वापरत होता त्याच्यात सुद्धा इसाक नावाचा एक आमचा मुस्लिम नोकर आहे पतसंस्थेचा त्याला तो पतसंस्थेतूनच पगार पण काम मात्र याच्या गाडीवर करायचा ते सुद्धा आम्ही या ठिकाणी तास लावून पतसंस्थेची ती वसुली करणार आहोत. या निवडणुकीच्या निमित्ताने एक ऑडिओ क्लिप गेल्या काही दिवसांमध्ये की फर्निचरचा पुरवठादार आहे आणि त्याच्याशी संस्थेचा माजी व्हाईस चेअरमन बोलतोय तर ती ऑडिओ क्लिप खरी आहे की खोटी आहे. ती खोटी क्लिप आहे एक असा मुद्दा तुमच्यावर चर्चेला जातो ती खोटी क्लिप आहे एक. दुसरा जो मुद्दा आहे की संस्थेच्या ठेवीदारांच्याकडचे जे पैसे आहेत कर्जदारांच्याकडचे ते पैसे आणि त्याच्या पावत्या मॅच्युअर करण्यासाठी जे काही व्यवहार झाले आणि त्यातून गुन्हे दाखल झाले ठेवीदारांनीच गुन्हे दाखल केले ते गुन्हे दाखल करायला तुम्ही प्रवृत्त केलं असा एक आरोप तुमच्यावर 2 आरोप आहे तुमच्यावर. आता पहिला मुद्दा ती खोटी क्लिप आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून तो खोटी जर असेल तर तुम्ही आमच्यावर अब्रू नुकसानाचे दावे दाखल करा आमच्यावर गुन्हे दाखल करा. आमचं म्हणणं ती खरी क्लिप आहे. आणि त्याच्यामध्ये दडदडीत म्हणले बाजीराव पानमनचा बांगला फर्निचर त्या फर्निचरवाले राजू फर्निचरवाला म्हणून त्यांनी कबुली दिलेली का हे सगळा खर्च 50 ते 60 लाख रुपयातून मी खर्च केलेला आहे. म्हणजे जर खोटे असले तर तुम्ही आम्हाला आमच्यावर गुन्हे दाखल करा. आणि दुसरा मुद्दा राहिला गुन्ह्यांचा तर आमच्यावर माझ्यावर जो आरोप केला का आम्ही खोटे गुन्हे दाखल करतो. अरे बाबांनो तुम्ही तुमचे बाजीराव पानमन आणि अंबादास नासळे यांनी नगरमध्ये बिल्डिंग व्यवसायाचा एकत्रित धंदा करतात. यांचे 5 वर्षापूर्वी बांधलेले रो हाऊस ज्याच्यामध्ये काँग्रेस मांडलेला अक्षरशः त्यांनी लोकांचे जर 40 लाख रुपये एफडी असेल तर 25 लाख रुपयाचा रो हाऊस त्यांना 40 लाख रुपयाला दिलेलं आहे. ते अंबादास नासळे स्वतःचं एक छोटंसं ऑफिस आमच्याच गावातल्या एका माणसाला 30 लाख रुपयाला देऊन टाकले त्याची एफडीची पावती गुंतली होती. तर खोटे समजा मुळे नावाचं गृहस्थ पार्नरचं आहे त्याने पार्नर पोलीस केस दाखल केली त्या माणसाचे 1 वर्षापूर्वी ह्या अंबादास नासळेने 11.5 लाख रुपये घेतले. परंतु ते 11.5 लाख त्याला तो देत नव्हता. धमकी जेव्हा येईल तेव्हा देऊ पाहू आणि खोटे चेक दिले होते. मग हे खोटे चेक त्या बिचाऱ्याने पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली आणि मग जर खोटा गुन्हा आहे तर मग तुम्ही पैसे भरले कसे. आणि हे नुसतं हा एकच गुन्हा नाही अंबादास नासळेने असे 10 ते 15 लोकांचे ठेवीदारांचे पैसे त्याच्या कर्ज खात्यावर भरून घेतलेत आणि ते त्यांना अजूनही पैसा दिलेला नाही. कितीतरी ठेवीदारांना 20%, 30% असे कमी पैसे घेतलेले ठेवीदार. आता दुसरी गोष्ट चला याच्यातून सुटून काय जे काही येईल हाताला ते घेऊन. आता दुसरी गोष्ट आता जो बाजीराव पानमन यांचा मुलगा आहे संकेत पानमन याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला असता. आता ते मोकाते म्हणून कोणतरी मनुष्य त्याचे काहीतरी 11.5 लाख रुपये त्यांनी बाजीराव पानमनच्या बरोबर स्वतःच्या कर्ज खाती भरून घेतले. परंतु त्या मोकद्याला आज अखेर 1 वर्ष झालं 1 रुपया दिलेला नाही. परंतु आता हे गुन्हा दाखल होत असताना थोड्या राजकीय अडचणी आल्यात म्हणून हा गुन्हा थांबलाय. पण 8 तारखेनंतर निश्चितपणे हा गुन्हा दाखल होईल आणि त्या मोकद्या माणसाचे पैसे मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध राहील. एकूणच निवडणूक आता अंतिम टप्प्यात रविवारी मतदान आहे. या
अनुषंगाने आपण पुन्हा या मंडळींशी बोलूच, परंतु या निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांना बाळासाहेब तुमचं काय आव्हान असेल शेवटचं? मतदारांना माझं एकच आव्हान आहे, जर तो आपल्याला आपल्याला ठेवी पाहिजे असेल तर आपल्याला हे सगळ्या प्रकारचे बोगस कर्ज, राजे शिवाजीचे पैसे, मल्टीस्टेट गोरेश्वर मल्टीला ठेवलेले पैसे, हे सगळे पैसे आपण नवीन जर पॅनल दिलं तर आपण निश्चितपणाने ते वसूल करायची मी या ठिकाणी तुम्हाला आपल्या सर्वांसमोर खात्री देतो. मी आपल्याला विनंती करतो की 8 तारखेला आपलं मतदान आहे, त्या दिवशी आपण कपबशीत चित्रावर रबडी फुलेचे शिक्का म्हणून सर्व उमेदवारांनी विजयी करा. या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण पुन्हा एकदा यांना भेटूच. तुर्तास आपण या पॅनलला शुभेच्छा देऊयात आणि थांबूयात. नमस्कार.